महायुती संपुष्टात आलेली आहे. त्यामुळं भाजप स्वतंत्र लढत आहे, शिवसेना स्वतंत्र लढत आहे. यामध्ये स्वतंत्र लढत असताना आदरणीय पालकमंत्र्यांनी सूरज साळुंखे यांना वेगळी जबाबदारी दिली आणि माझ्यावर या 10 नगरसेवकाची जबाबदारी दिली. हे नगरसेवक आज आपणा समोर आहेत. तर आज या 10 नगरसेवकाच्या माध्यमातून आपणाला सर्वांना मी आमंत्रित केलेलं आहे. खरं तर ही महायुती नैसर्गिक होती, जी की महाराष्ट्र सरकारमध्येही महायुती आहे, परंतु इथल्या स्थानिक परिस्थितीमुळं किंवा इथल्या स्थानिक नेत्यामुळं ही महायुती तुटलेली आहे. आणि महायुती तुटल्यामुळं आम्हाला खरं तर आम्ही शेवटच्या घटकापर्यंत ही महायुती झाली पाहिजे ही भूमिका होती. आदरणीय पालकमंत्री या संदर्भात बोलत होते त्यांच्याशी, आणि त्यांनी शेवटी की अतिशय ज्या की नगण्य जागा आम्हाला देण्याचा ही केलं. त्यावेळेस आदरणीय पालकमंत्री यांनी सांगितलं की ठीक आहे, आपण ही निवडणूक स्वतंत्र लढायची. आणि त्यांच्या आदेशानुसार आज शिवसेना धाराशिव शहरामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र लढत आहे. खरं तर मला माहीत नाही भाजपची काय अडचण होती, कारण अतिशय कमी जागावर आम्ही तयार होतो, परंतु त्यांच्याकडे कार्यकर्त्याची संख्या जास्त आहे. आता मतदार आहे का नाही मला माहीत नाही, परंतु कार्यकर्त्याची संख्या जास्त होती, अर्ज मागणी करणारे जास्त होते. त्यांना असं वाटत असेल की आम्ही कुठल्या उमेदवाराला संधी द्यावी न द्यावी, त्यामुळं त्यांनी शिवसेनेला युतीत घेतलेलं नाही. ही युती आमच्याकडून तुटलेली नाही, ही युती भाजपनं तोडलेली आहे. आणि ही निवडणूक लढत असताना आम्ही गाफील राहिलो, नाहीतर आमचे 41 उमेदवार आज शहरामध्ये दिसले असते. आमच्याकडे सगळे अर्ज भरलेले होते. आम्ही सांगत होतो नेत्याला, परंतु वरिष्ठ पातळीवर माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांना वाटत होतं की प्रत्येक ठिकाणी महायुती व्हावी, आणि त्या दृष्टीनं आम्ही त्यांना या संदर्भात सहकार्य केलं की बाबा ठीक आहे, वरून जर महायुती करवायची असेल तर काही अडचण नाही, आमची तयारी आहे. परंतु आता ते दिवस राहिलेले नाही. आम्ही शिवसेनेनं स्वतंत्र तयार केलेली आहेत. काही ठिकाणी आम्ही प्रभाग 1 मध्ये आम्ही स्वतंत्र उमेदवार पुरस्कृत करत आहोत, 2 उमेदवार, आणि प्रभाग 6 मध्ये एक उंबरे म्हणून महिलेचा एक उमेदवार पुरस्कृत केले. असे एकूण 10 उमेदवार. क्रमांक 1, क्रमांक 4 मध्ये आमचे एकच उमेदवार आहे. क्रमांक 5 मध्ये आमचे 2 उमेदवार आहेत. क्रमांक 6 मध्ये मी एक पुरस्कृत आणि आमचा अधिकृत उमेदवार. क्रमांक 7 मध्ये आमचा एकच उमेदवार आहे. क्रमांक 8 मध्ये आमचा एकच उमेदवार आहे आणि क्रमांक 11 मध्ये एकच उमेदवार आहे. अशा परिस्थितीमध्ये काही लोकांनी गेल्या 50-60 वर्षापासून जे सांगतायत की आम्ही जिल्ह्यामध्ये विकास केला, शहरामध्ये विकास केला, परंतु आपणाला शहराची परिस्थिती सगळ्याला माहिती आहे. आपण सगळे पत्रकार बंधू या शहरामध्येच राहणारे आहात. तर आमचं मत आहे की आजपर्यंत या शहराचा कुठलाच विकास झालेला नाही. आज कुठल्याही शहरामधल्या कुठल्याही छोट्या रस्त्याची जरी परिस्थिती बघितली तर कुठंच विकास यांनी केलेला नाही. 60 वर्ष ज्यांच्याकडे सत्ता होती, जी मंत्री होते, आमदार होते, या जिल्ह्यामध्ये त्यांनी शहराचा विकास केलेला नाही. त्यामुळं आम्ही शिवसेनेनं हे ठरवलंय, आज आमच्याकडे माननीय एकनाथजी शिंदे साहेबाचा चेहरा, जे की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, आणि त्यांच्याकडं नगर विकास खातं आहे, आणि आदरणीय पालकमंत्री ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या शहराला विकास करण्यासाठी निधी मिळणार आहे, असे आमचे पालकमंत्री आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेब आमच्या या शिवसेनेच्या निवडून आमच्या सोबत आहेत. येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक प्रभागाचा कसा विकास करायचा, ज्या प्रभागामध्ये आमचे उमेदवार आहेत त्या उमेदवाराला कशी ताकद द्यायची, हे सगळं आमचं याबद्दलचं नियोजन झालेलं आहे. मी स्वतः या 10 नगरसेवकाची जबाबदारी घेतलेली आहे. खरं तर आपण पाहताय की आम्ही या शैक्षणिक संस्थेच्या संकुलाच्या माध्यमातून आम्ही या शहराचा नाही म्हणलं तरी काही ना काही विकास करण्याचा विकास केलेला आहे. आमच्या संस्थेच्या माध्यमातून या शहरामध्ये आज
या विद्यार्थ्यावर अवलंबून असलेले सर्व कोचिंग क्लासेस, जवळपास 200 कोचिंग क्लास या शहरामध्ये चालू आहेत. जवळपास 150 वसतिगृह, छोटे मोठे वसतिगृह शहरामध्ये चालू आहेत संस्थेच्या माध्यमातून. 100 मेस चालू आहेत. अशा अनेक आणि बऱ्याच याच्यामधून आम्ही शहराच्या विकासामध्ये हातभार लावलेला आहे. आपणाला सर्वांना माहिती आहे. आता त्याच पद्धतीचा विकास या शहराचा झाला पाहिजे ही भूमिका आमची आहे. कारण आम्ही हे दाखवून दिलेलं आहे की आम्ही शहराचा विकास करू शकतो. कारण संस्थेच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. मग ती व्यापारी आले, किराणा दुकानदार, ह्या सगळ्याच गोष्टी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर या शहरामध्ये आपल्या भागामध्ये तांबरी विभागातील दक्षिण यामध्ये जे काही घरमालक आहेत त्या प्रत्येक घरमालकाला सुद्धा आर्थिक हातभार आमच्या संस्थेमुळे आपल्याला लक्षात आहे. त्या प्रत्येक घरमालकाचे भाडे वाढलेत, किराये वाढले, त्यामुळं आर्थिक त्यांचा फायदा झालेला आहे. आणि त्या माध्यमातून आम्ही संस्थेच्या माध्यमातून जी मुलं ज्यांना उच्च शिक्षणासाठी परगावी जावं लागत होतं, त्याच्यामुळे त्यांच्या पालकावर आर्थिक भार पडायचा, त्या मुलांचं सुद्धा जे व्यवसाय शिक्षण कोर्स आहेत ते सगळे कोर्सेस, जवळपास 31 कोर्सेस या शहरामध्येच केले. तुम्हाला माहिती आहे की ज्यांनी संस्था काढल्या, वेगवेगळ्या माध्यमिक संस्था काढल्या, जे सगळे चांगले कोर्सेस होते मुंबईमध्ये नेले. तिथे त्यांना भरपूर कमाई होत होती. परंतु आम्ही असं केलं नाही. मध्यम आणि गरीब पालकासाठी, गरीब लोकांसाठी या शहरामध्येच आम्ही या सगळ्या संस्था ठेवल्या. आणि गरीब विद्यार्थ्याला इथं उच्च व्यावसायिक शिक्षण घेता यायला लागलं. त्यामुळे शहराच्या विकासामध्ये आमचा हात आहे. जे लोक म्हणतात की आम्ही शहराचा विकास केला, गेली 40 वर्षापासून भविष्यामधली स्वप्न दाखवून भविष्यामध्ये आम्ही हे करणार, भविष्यामध्ये हे करणार असं करून या शहरातल्या मतदाराची त्यांनी फसवणूक केलेली आहे. मला त्यांना, तुम्ही या संदर्भात मी त्यांच्याशी कुठेही असल्याही पण त्यांच्या समोरासमोर बसायला तयार आहे. अशा लोकाला मतदारांनी ओळखलेलं आहे. आणि त्या या दोघांच्या भांडणामध्ये तिसरा पर्याय मतदार 100% निवडणार आहेत, लक्षात घ्या. आणि तिसरा पर्याय आम्ही आहेत या शहरामध्ये. आणि तिसरा पर्याय म्हणून आमची शिवसेनेची पूर्ण टीम आज सज्ज आहे. अजून तुम्हाला 4 दिवसांनी दिसेल. आज आमचे 6 दिवस झाले आमच्या प्रत्येक प्रभागामध्ये प्रचार फेऱ्या, जवळपास सगळे प्रभाग संपलेले. परंतु येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक कार्यकर्ता आम्हाला जोडायला तर की तुम्ही योग्य निर्णय घेतला, स्वतंत्र लढायला लागले. ज्यांना वाटत होतं की आम्हालाही वाटत होतं महायुती व्हावी, परंतु महायुती होत नाही म्हणल्यानंतर उलट प्रत्येक प्रभागामधले कार्यकर्ते आनंदित झाले. त्यांनी सांगितले कसल्याही परिस्थिती लढा आणला, किंवा सर्व कार्यकर्ते प्रभागातल्या मतदाराला सांगितलं की तुम्ही लढा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. अजून आमची सुरुवात झालेली आहे. आणि सुरुवातीलाच मी याच्याकरता प्रेस घेतली की जे लोक आजपासून आजपर्यंत सांगतायत की गेल्या 40 वर्षापासून आम्ही विकास केला, काय विकास केला या शहराचा? रेल्वे आली, शासनाची रेल्वे आली, रेल्वे आम्ही आली. कुठे किल्ला दुरुस्त झाला, किल्ला आम्ही दुरुस्त केला, शासनाच्या माध्यमातून झाला. काल परवा 140 कोटी निधी आणला म्हणून होर्डिंग लागले, त्या संदर्भात नाही बोललोय. 140 कोटी निधी कुणी केला होता म्हणून आदरणीय तानाजी सावंत साहेबांनी शहरामध्ये. शहरातला विकासाचा निधी होता, अजून त्याच्यावर निर्णय झालेला आहे. डीपीडीसीचा निधी 200 कोटी, आता सांगितले की मागचा निधी मिळणार आहे, पण तो 200 कोटी निधी परत गेलेला आहे. असं कुठवर तुम्ही फसवणूक करणार आहे? दर वेळेला तुम्ही भविष्यात स्वप्न दाखवायचं, येणाऱ्या काळामध्ये आम्ही हे करणार, हे निधी आणणार, हे रस्ते करणार, गटारी करणार, दिवे करणार, पददिवे बसवणार. कसलाही विकास यांच्या माध्यमातून झालेला आहे. आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये मी आज मतदाराला आश्वासित करतोय की आपण तिसरा पर्याय निवडा. तिसऱ्या पर्यायाच्या माध्यमातून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब जे की नगरविकास मंत्री आहेत आणि त्यांच्याकडे या शहराचा विकास करण्याची पूर्ण आर्थिक तरतुदी आहेत. आणि या शहरामध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये जर कुठली आर्थिक निधी आणायचा असेल तर त्यासाठी आमचे पालकमंत्री आदरणीय सरनाईक साहेब सक्षम आहेत. त्यामुळं आम्हाला येणाऱ्या काळामध्ये या शहराचा विकास कसा करायचा या संदर्भातलं नियोजन आमच्याकडं आहे. त्यामुळे मतदारांनी यावेळेस हे लक्षात घेतलं पाहिजे की ही तिसरा पर्याय आपल्या शहराच्या विकासासाठी एक चांगला होऊ शकतो. आणि त्याच्यासाठी खरं तर आज ही प्रेस बोलवली. आपले काही प्रश्न असले हा जो विषय आहे, हा नगराध्यक्षाचा विषय, हा वरिष्ठ पातळीवर अजून आम्हाला
कुठलाही आदेश आलेला नाही. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल तो निर्णय आम्हा सर्व प्रभागातील उमेदवाराला मान्य असेल. त्यांनी सांगितलं भाजपला करा किंवा तुमच्या आता अजित पवार गटाचाही उमेदवार आहे घड्याळाचा त्याला करा, तर तो निर्णय आम्ही मान्य करू. आज तर आम्ही सांगतो की मला एक मत द्या नगराध्यक्ष पदाचं, तुम्हाला जो योग्य उमेदवार वाटेल त्याला तुम्ही मतदान करा. नगरसेवक पदाला स्थानिक मत मागणार आणि वरती मागताना भाजप किंवा राष्ट्रवादीला मत मागणार. नाही ना, आमची महायुती तर आहेच हो. आता तुटली त्याला काय घेऊन बसलं तुम्ही, महायुती तर आहेच ना, किंवा याच्या पुढे राहणारच आहे. भाजपचाच असणार आहे. नाही नाही, हा जो जो नगराध्यक्षाचा जो विषय आहे हा वरिष्ठ पातळीचा विषय आहे. तुमच्या समोर सांगायला काय अडचण नाही. तर वरिष्ठ पातळीचा विषय ज्यावेळेस वरिष्ठ आम्हाला सांगतील की आपल्याला हे नाही, आमच्या भूमिका आम्ही त्यांना सांगितलेल्या आहे. ते तो जो पर्याय आहे तो वरिष्ठ पातळीवर ज्यावेळेस येईल त्यावेळेस आमची बैठक होणारच आहे ना. आम्ही डायरेक्ट म्हणणार नाही ना, वरिष्ठ पातळीवरच्या निर्णयाला आम्ही होकार देणार नाहीत ना, त्यावेळेस आमची बैठक होईल ना. आता 26 तारखेला आदरणीय पालकमंत्री येणार आहेत न्याय विषयावर, त्यावेळेस त्यांना आम्ही सांगू ना की बाबा तो निर्णय आम्हाला मान्य असेल, होऊ द्या ना, तो निर्णयच आम्हाला मान्य असेल. आज आम्हाला ती भूमिका नगराध्यक्ष किंवा ह्याच्या आमची स्थानिक नाही, आमची स्थानिक भूमिका फक्त नगरसेवकाची आहे, लक्षात घ्या. आमचे नगरसेवक कसे जास्तीत जास्त येतील आणि त्या नगरसेवकाला काय ताकद द्यायची हे पालकमंत्र्यांनी ठरवलेलं आहे. तेव्हा आमचा कुठलाच नगरसेवक बिगर ताकदीचा राहणार नाही. आमच्या पाठीशी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि पालकमंत्री सरनाईक साहेब आहेत. त्यामुळे आम्ही चांगल्या पद्धतीने लढणार. शंभर टक्के खरं आहे ना, 100% गुची होती. पण या गुचीमध्ये काय होईल, समजा आम्ही काही भूमिका घेतली तर आमचे जे येणारे नगरसेवक आहेत ते नगरसेवक सुद्धा त्याच्यामध्ये अडचणीत येतील. त्यामुळे नगरसेवक निवडून आणणे ही सध्या आमचे एकच दिशा आहे की सगळे नगरसेवक कसे निवडून आणायचे, त्याच्यावर आमचा फोकस राहील. हे बघा, चर्चा झाली, अगदी प्रश्न म्हणजे योग्य प्रश्न आहे. त्या चर्चेमध्ये आम्ही सुद्धा होतो मीटिंगमध्ये, हो मुंबईच्या मीटिंगमध्ये आम्ही सुद्धा होतो. आणि त्या बैठकीमध्ये ह्या सगळ्या चर्चा होत होत्या की बाबा शिवसेनेला जागा किती सोडायच्या किंवा अजित पवार गटाला जागा किती सोडायच्या आणि भाजपने किती घ्यायच्या. आता भाजपची मानसिकता अशी आहे या स्थानिक परिस्थितीत, या स्थानिक म्हणजे या शहरामध्ये की आमची सगळ्यात मोठी ताकद आहे, कार्यकर्त्याची टीम आहे. आता मतदार किती आहेत त्यांनाच माहिती आहे. आता त्याच्यामुळे मतदार किती आहेत त्यांनाच माहिती आहे, कारण मतदाराचा आम्ही बी सर्वे केलाय. मतदाराचं म्हणणं आहे की 2 या यंत्रणा सोडून तिसरा पर्याय तुम्ही निवडा हे मतदार म्हणतोय. पण तो शेवटी वरिष्ठ पातळीवर ज्या बैठका होतात आणि त्याच्यामध्ये जे काही निर्णय होतात त्या निर्णयाला पक्ष म्हणून किंवा पक्षाची भूमिका आम्हाला सांगायची. पुरावे देणार आहे ना मी, शब्द दिलेला आहे, शब्द मी दिलेला आहे, तो पुरावा तुम्हाला कागदपत्रासहित देणार आहे. ही आपली काही शेवटची निवडणुकीपूर्वी 25 तारखेला तुम्हाला 25-26 तारखेला ज्यावेळेस आमची प्रेस होती त्या प्रेसमध्ये कागदपत्रासहित पुरावे देणार आहेत की दोघं एकत्र आहेत आणि दोघं एकत्र कसे आहेत तुम्हाला कागदासहित देणार आहे. माझा शब्द आहे तुम्हाला. आणि मी असं एकदा बोलल्यानंतर मागे हटणारा माणूस नाही, कारण मी बाळासाहेब ठाकरेचा शिवसैनिक आहे, लक्षात घ्या. बाळासाहेबांनी एकदा बोलले की बोलले. आपल्याला सगळ्याला माहित आहे की 2.5 वर्ष आम्ही त्यांच्या सोबत होतो. कसे होतो अगदी प्रामाणिक सांगा, प्रश्न तुम्ही विचारला. कारण सरकार त्यांचं होतं, आमचे 5 नगरसेवक त्याच्यामध्ये होते. अहो आमचे स्वतः घरचे नगरसेवक होते, आहे तिथं तर नगरसेवक. त्यांना एखादं काम घेऊन गेलं
तर खासदार नाही तर आमदारांनी सांगितले असे कुठल्या प्रभागात. आता मग सगळ्यात महत्वाचा, बरं झालं तुम्ही प्रश्न विचारला, मग तो मुद्दा मी आज इथं सांगणार आहे की ज्या प्रभागातला नगरसेवक आहे, जर आमची सत्ता आली किंवा आम्ही प्रमुख म्हणून जर सत्तेमध्ये बसलो आणि आम्हाला जर अधिकार राहिले, तर आदरणीय पालकमंत्र्याच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागातल्या नगरसेवकाला त्या प्रभागामध्ये कुठली कामं सुचवायची, कुठलं काम करायचं, हे अधिकार आम्ही देणार. हे 100% पहिला ठराव असेल माझा. आणि मला वाटतंय की जरी विरोधी पक्षाचे नगरसेवक जर आले तर हे सगळ्या ठरावाला संमती देतील. ती ठराव घेण्याचं माझं पहिलं काम राहील. आजपर्यंत तुम्ही बघा, सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे हे तुम्ही सोबत होता तुम्ही काय केलं, हे एकदम प्रश्न बरोबर आहे. तर आजपर्यंत ज्यांनी नगरपालिका चालवली त्या नगरपालिकेमधला नगराध्यक्ष आणि त्याच्यावरचा आमदार असेल, खासदार असेल, त्यांनी सुचवलेली कामं, त्यांनी सुचवलेले कॉन्ट्रॅक्टर आणि त्या एकत्र कॉन्ट्रॅक्ट गुत्तेदार करून त्याचा काय जे असेल मलिदा त्यांनी खाल्लेला असल्यामुळे कुठलंच काम चांगल्या दर्जात झालं नाही. सर्व कामं निकृष्ट दर्जाची झालेली आहेत. आता माझं म्हणणं आहे की ज्या वेळेस एखाद्या नगरसेवकाला प्रभागातल्या नगरसेवक, आम्ही जे नगरसेवक उभा केलेत प्रभागातले, लक्षात घ्या तुम्ही, ते प्रत्येक प्रभागातले त्या प्रभागातले राहणारे नगरसेवक आहेत. त्या प्रभागात त्यांनी 5-10 वर्ष सामाजिक काम असेल, सोशल काम असेल, कुठले काम असेल, त्या उमेदवारांनी केलेलं आहे. त्यामुळे त्या प्रभागातल्या अडचणी, त्या प्रभागातले विषय आणि त्या प्रभागातल्या ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधा कशा द्यायची त्यांना माहिती आहे. ज्यावेळेस आम्ही पहिल्या ठरावामध्ये, ही बैठकीमध्ये ठरवू, पहिल्याच ठरावामध्ये की त्या प्रभागातला नगरसेवक हा त्या प्रभागाचा मालक असेल, नगराध्यक्ष, खासदार, आमदार त्या प्रभागामध्ये काही सुचवणार नाही आणि त्या सुचवलेल्या त्या ह्याच्यावर आम्ही लक्ष देणार नाही. शहराचा विकास भाजप व शिवसेना या गटांच्या 2000 आरोपांवर गुंतलेला आहे. मग आता जर वरिष्ठांकडून तुम्हाला भाजपला मतदान करा असा जर आदेश मिळाला तर आताच तुम्ही त्यांच्यावरती आरोप करता, मग पुन्हा त्यांच्यावरती तुम्ही काय आदेश देणार? अगदी बरोबर आहे. हा तुमचा विषय अगदी बरोबर आहे की हा विषय वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे. ज्यावेळेस ही आमची 25-26ला एक बैठक आहे, आदरणीय पालकमंत्री इथे येणार आहे, आम्ही त्यांना समजून सांगू की बाबा असा निर्णय आपल्याला जरी घेतला असेल तर स्थानिक पातळीवर आपण अडचणीत येत आहे, त्यावेळेस ठरवतील ना ते. त्यामुळे त्यावेळेसचा निर्णय आज बोलण्यात काही मतलब नाही. त्यावेळेस काय ठरेल, अजिबात होणार नाही. तुम्हाला दिसेल आज निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये ह्या गोष्टी सांगण्यात मतलब नाही. ज्यावेळेस निवडणूक चालू होईल, नाही असं झालेलं नाही, अजिबात झालेलं नाही. कोण म्हणत असतील, ऐका प्रत्येक बैठकीला सरनाईक साहेबांनी आम्हाला प्रमुख लोकांना बोलवलेलं आहे. मुंबईमध्ये 3 बैठका झाल्या मुंबईमध्ये, परस्पर कुठलाही निर्णय झालेला नाही. प्रत्येक पदाधिकाऱ्याला तिथं बोलवलंय आणि विशेष त्यांनी काही विचारल्यानंतर तुम्ही बोला सुधीरांना, तुम्ही बोला सूरज महाराज, काय विषय आहे, म्हणजे आम्हाला त्यांनी त्यावेळेस हे केलेलं आहे की तुम्ही बोला या विषयावर. त्यांना स्थानिक विषय माहीत नसायचे त्यावेळेस, म्हणजे असं झालेलं नाही, आम्हाला विचारात घेतलेलं आहे. आता विचारात घेतलं त्याच्यावर एक अजून वरिष्ठ आहे, लक्षात घ्या साहेब, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यांना ही स्थानिक जी विषय असतील ते बऱ्यापैकी माहीत नसते. ते म्हणजे नाही आपल्याला युती झाली पाहिजे. आता युती कशी झाली पाहिजे, स्थानिक पातळीवर काय परिस्थिती आहे हे त्यांना माहीत नसते ना. त्यामुळे त्यांचं एक डोक्यात असते, काही करून तुम्ही युती करा. बळी वगैरे म्हणता येणार नाही, नुकसान होते स्थानिक, 100% नुकसान. मतदार किती तारखेला आहे? मतदान 2 तारखेला. आता वर संभ्रमित राहणे हे गरजेचं आहे, लक्षात घ्या. आपल्याला नेमकं काय करायचंय. आज जर त्यांना कळलं की आपल्याला याला मतदान करायचंय तर मग पुन्हा त्याच्यामध्ये हेच राहणार नाही ना. जागा वाटपामध्ये भाजपची सगळ्यात शेवटची ऑफर काय आहे? तुम्ही काय मागितलं? आम्ही 12 नगरसेवक शेवटचे मागितले होते. शेवटी ज्यावेळेस आमचे आदरणीय जे निरीक्षक होते साळवी साहेब, राजनजी साळवी, ते आमदार आहेत, त्यांनी बऱ्याच निवडणुका म्हणजे पाहिलेल्या आहेत, लढवलेल्या आहेत आणि कार्यकर्त्यासोबत काम केलेलं आहे.
आता अशा ज्येष्ठ व्यक्तीला ज्यावेळेस तिने बैठकीला बोलवलं आणि बैठकीला बोलवून 5 मिनिटं वेळ दिला, मला तुम्ही सांगा या शहराच्या महायुतीचा प्रश्न आहे आणि महायुतीचा प्रश्न असताना 10 मिनिटं तुमचं काय ते सांगा, आम्ही तुम्हाला 4 नगरसेवक देऊ, ही त्यांची भूमिका आहे. अतिशय खालच्या दर्जाचं. आता खरं तर या गोष्टीला बोलायला जागा सुद्धा नाही, कारण आमचे फायदे झालं तरी राजाजी सगळे आमचे नेते आहेत आणि त्यांच्याबद्दल असं बोलणं योग्य नव्हतं. म्हणजे की बाबा तुम्ही 4 नगरसेवक घ्या आणि नसलं होत तर युती तुटली. हा? आम्ही विरोध केला. त्यांनी साळवी साहेबांनी त्या दिवसापासून विरोधच केला. आम्हाला तुमच्यावर लढायचं नाही, आम्ही स्वतंत्र लढणार. त्या दिवशी आम्हाला सांगून टाकलं तुम्ही कामाला लागा. हा, वेळ निघून गेलेली होती. शेवटचा दिवस होता. नाही, शेवटचा दिवस होता ना, उड्रॉ करायचा शेवटचा दिवस होता. हे बी फॉर्म म्हणजे अंतिम निर्णय राणाचा स्वतः होते ना. राणा पाटील होते, अमित शिंदे होते, दत्ता कुलकर्णी होते, आमच्याकडून आमचे शेअरप्रमुख होते आकाश कोकाटे आणि मी नव्हतो. मला माहिती होतं या ह्याच्यात काय घडणार आहे, त्यामुळे मी जनरली पुन्हा नंतर एकदा जी घटना घडली सुरुवातीला त्याच्यानंतर मी कुठल्या प्रक्रियेत नव्हतो. कारण सुरुवातीपासून त्यावेळेस शब्द नव्हता, फक्त युतीत लढायचं आणि इलेक्टिव्ह मेरिट हे ठरवणार होतं. इलेक्टिव्ह मेरिट काय हे विचारलं मी राणादादाला. तुम्हाला सांगाल का इलेक्टिव्ह म्हणजे कसलं इलेक्टिव्ह मेरिट? तर इलेक्टिव्ह मेरिट आम्ही सर्वे केलाय म्हणजे, सर्वेनंतर मी सांगितलं त्यांना आम्ही सर्वे केलाय. हे दोन्ही सर्वे समोर ठेवून इलेक्टिव्ह म्हणणार नाही ते आमचं फायनल झालेलं आहे. मग फायनल सर्वे झाला तर मग चर्चेला कशाला? तर इलेक्टिव्ह मेरिट तुम्हालाही माहिती आहे दोन्ही पक्षाचं, दोन्ही खासदारांना. इलेक्टिव्ह मेरिट म्हणजे हुजरीगिरी ज्याला चांगली जमते ते इलेक्टिव्ह मेरिट आहे आणि त्यांची उमेदवार निवडते. काय त्याला जाहीर सांगतो ना, चांगले चांगले उमेदवार कटले त्याच्यामध्ये. चांगले उमेदवार जे कष्ट करण्यात आहे पण त्यांना तिथं अडचण येते. अतिशय जवळचं आहे, आमच्या दंडकच्या जवळचं आहे, ह्याच्या जवळचं आहे, त्याला उमेदवारी. तसे शेराव उंबरेसारखा कार्यक्रम 25 वर्षापासून काम करतोय पक्षात. त्यांच्या पक्षातलं मी बोलायला नाही पाहिजे, परंतु काही वेळा कार्यकर्त्याच्या आहे जे अडचणी झाल्या, त्रास झाला, ते बोलणंही गरजेचं आहे. आम्ही लढवलं ते शेरावला. आमचा पूर्वाश्रमीचं आमचे दोन्ही कार्यकर्ते जे आहेत त्याचे आम्ही सोबत घेतले. ते 25-20 वर्ष शिवसेनेवर राहिले. काही कारणानं ते गेले होते, परत त्यांना आम्ही प्रवेश दिला. तुमच्या पाठीशी तरी तुम्हाला एवढे अपमान असं वागणूक मिळाली असं म्हणताय तुम्ही. त्याच्यानंतर तुम्ही त्यांच्यावर आरोप केले, 40 वर्ष विकास केला नाही किंवा इतरही आरोप केले. एवढं असून सुद्धा निवडणुकानंतर निकाल लागला आणि त्यानंतर तुम्ही त्यांच्याशी बसण्यावर तुम्हाला पटतंय का? पटत जरी नसलं, ज्यावेळेस पक्षाचा विषय येतो किंवा सार्वजनिक पक्षाच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर शेवटी वरिष्ठ पातळीचा निर्णय आम्हाला मान्यच करावा लागतो. तुम्ही 41 उमेदवार होते, तुम्ही 41 सन्मान स्वरूप असणार आपण शिवसैनिक मुळातच किंवा शिवसेना हे सन्मानाची बुकेली आहे पहिल्यापासून. कारण आदरणीय बाळासाहेब ठाकरेचे आम्ही शिवसैनिक आहेत. आमचे पक्ष नेते असतील, शिंदेसाहेब असतील किंवा पालकमंत्री असतील, सगळेच स्वाभिमानी. आमचा स्वाभिमान सोडून आम्ही काही वागत नाही. परंतु काही वेळेला इतक्या अडचणी तयार होतील की त्याच्यामध्ये कार्यकर्त्याचं नुकसान होऊ शकतं. किंवा जे आमचे उमेदवार उभा आहेत, ठीक आहे, मी सन्मान करणं किंवा मी वाकडं बोलणं ठीक आहे, परंतु त्या प्रभागामध्ये जे उभारलेले उमेदवार आहेत त्यांचं नुकसान होऊ शकतं. ते झालं नाही पाहिजे हे बी नाही. याच्यासाठी मग 3-4 महिने अगोदर आपण तयारी करायला पाहिजे होती. अहो तेच सांगतो मी, याने आम्हाला गेल्या 6 महिन्यापासून युती करायची ही भूमिका घेऊन गाफील ठेवलं. नाहीतर आमच्याकडे सगळी तयारी झाली असती. प्रत्येक प्रभागामध्ये आमची माणसं तयार झाली. तुमच्याकडे 41 उमेदवार होते, 41 उमेदवार दाखल केली नाही. तुमच्या कार्यकर्त्यांचं तुम्ही केलं असं वाटत नाही का? केलंय ना, 100%. आमच्यामुळं नाही झाले ते, वरिष्ठ पातळीवर जे निर्णय घेतले गेले त्याच्यामुळे झाले. आम्ही म्हणत होतो ना, आम्ही उमेदवाराच्या याद्या दिल्या होत्या. एवढ्या लोकांनी शिवसेना पक्ष टाकून उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. आणि साहेब एवढे उमेदवार तर ते उभा करा. इव्हन नगराध्यक्ष सुद्धा फार आमच्याकडे तयार होता शिवसेना म्हणून. आता सध्या 21 उमेदवार आमचे आहेत 41 पैकी. आमचे जिल्हा प्रमुखाकडे 11 जणांचं नियोजन आहे आणि 10 जणांचं माझ्याकडे नियोजन आहे.
अण्णा बाकीच्या प्रभागामध्ये शिवसेनेची भूमिका काय असणार? ज्या ठिकाणी आपले उमेदवार नाहीत त्या ठिकाणी शिवसेनेची भूमिका. आम्हाला आमचीच भूमिका आमच्या प्रभागामध्ये बजावता 9 दिवस आहेत निवडणुकीत. इतर प्रभागामध्ये आम्ही भूमिका काय बजावणार आहे? तुमचे मतदार आहेत ना अण्णा? शिवसेनेचे मतदार असणार ना बाकी? आहेत ना. त्यांच्या लक्षात येईल आम्ही त्यांना स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यांना स्वातंत्र्य दिलेलं आहे. अण्णा पण किती पुढची होती असं वाटत नाही का अध्यक्षपदासाठी उमेदवार मतदार मला करे कसा उमेदवार मतदार मला कसं होणार आहे गोची होणार आहे. पण मतदार शहाणा आहे लक्षात घ्या. त्यांना बी माहिती आहे कोणाला मतदान करा. त्याच्यापेक्षा आपण शहाणे नाही. आम्ही जरी उमेदवार असलो पक्षाची भूमिका जरी बजावत असलो. अण्णा 21 पैकी किती उमेदवार निवडून येतील? 21 पैकी 21 उमेदवार आहेत. आमचे 15 उमेदवार येतील. निवडून किती? 15 येतील. 12 ते 15. बरं, युती कुणामुळे होती असं वाटतं? हा? नाव सांग. युती कुणामुळे होती? राणा दादा म्हणून आता तुम्हाला माहिती आहे की आता पुरत कशाला माझ्याकडून सारखं ऐकायचं. मी अगोदरच सांगितलं हो, तुम्ही ऐकलं नाही काय की अण्णा मुंबईच्या बैठकीमध्ये अध्यक्षपदाला उमेदवार कोण झाले? आमचा हट्ट होता की तो शेवटचा जो उमेदवार होता नगराध्यक्षाचा तो शिवसेनेचा उमेदवार होता, स्टँडिंग उमेदवार. आणि अगदी ठरलेलं होतं, 100% ठरलेलं होतं. त्यामुळं आता देत असताना नगराध्यक्षासाठी शिवसेनेचाच उमेदवार देणं गरजेचं आहे. उमेदवार तुम्ही निवडा, अजून एकदा इलेक्टिव्ह मेरिट बघा, काय सर्वे करायचं ते करा. परंतु उमेदवार आणि आजही तुम्हाला सांगतो, ज्यांना कुणाला वाटतं की भाजप या शहरामध्ये मोठे आहे, शिवसेनेचाच मतदार जास्त आहे भाजपपेक्षा. आज मी तुम्हाला ठाम सांगतो. आता तुम्हाला या निवडणुकीमध्ये समजेल. शिवसेनेचा पण कोणत्या शिवसेनेचा? एकनाथ शिंदे साहेब नाही, बरोबर आहे. 2 शिवसेना आहेत आता. नैसर्गिक तुम्हाला काय नैसर्गिक युती तुमची आहे, नैसर्गिक युती तुमची. तुम्हाला धोका दिला, गाफील ठेवण्यात आलं. एक मित्र पक्षाला गाफील ठेवून हा धोका दिलाय. ते मतदाराला विश्वासास पात्र ठरतील भविष्यात? कोण विश्वासात पात्र? धोका देणार आहे भाजपनं धोका दिला तुम्हाला. एका मित्राला जर त्यांनी धोका दिला असेल तर ते मतदारांची प्रामाणिक राहतील. त्यांना आता निवडणुकीमध्ये कळेल की मतदान ज्यावेळेस होईल त्यावेळेस त्यांच्या लक्षात येईल की आपण धोका दिल्यावर मतदार काय करील. मित्राला जर धोका दिला तर मतदारांची प्रामाणिक राहतील का? काय वाटतं? बघा, आम्हाला मतदाराची सहानुभूती मिळणार आहे की बाबा यांची सगळ्यांची इच्छा होती की बाबा आमच्या शिवसेनेची की आम्हाला म्हणजे युती महायुती करावी ही इच्छा असताना काही ज्यांना मग आहे, ताकद आहे, पैसे आहेत, त्यांना वाटलं की आम्हाला यांच्यावर करायची नाही. मग सहानुभूती तर आम्हाला तर 100% मिळणार आहे त्यांच्यासमोर. त्यामुळे आमचे उमेदवार जास्तीत जास्त विजयी होतील. 21 जरी संख्या असली तर 15 पर्यंत आम्ही 100% निवडू. 15 पर्यंत. येस. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की या शहरामध्ये आपल्याला सगळ्याला माहिती आहे गेल्या 35-40 वर्षामध्ये शहराचा विकास करण्यासाठी नगरपालिकेमध्ये सगळ्यात महत्वाचा नियोजन विभाग पाहिजे. आजपर्यंत नगरपालिकेमध्ये नियोजन विभाग नाही. ज्या नियोजन विभागाच्या माध्यमातून या शहरामधले जवळपास 92-94 ओपी आहेत, ती ओपी डेव्हलप झाली पाहिजे. या शहरामधले जवळपास 30 ते 40 DP रोड आहेत, त्या DP रोडच्या संदर्भात सुद्धा नियोजन झालं पाहिजे. ते झालेलं नाही. का झालेलं नाही तर नियोजन विभागच नाही. जो नियोजन विभाग ठरवतो की DP रोड कशा पद्धतीने गेले पाहिजे, त्याचं इस्टिमेट काय, त्याचं प्लॅनिंग काय, हा DP रोड कुठून कुठं जातो, या संदर्भात नियोजनच होत नाही. त्यामुळे डेव्हलपमेंटचा विषय होत नाही. खरं तर नगरपालिकेला केंद्र सरकार, राज्य सरकारचा भरपूर निधी आहे. आतापर्यंत आपल्या मार्केट कमिटीचे 100 कोटी गेले, म्हणजे तिथं आपला बाजार भरतो, बाजार 100 कोटी दिले. पुन्हा एकदा 75 कोटी विकासाला गेले. आता पैसे का गेले माहिती आहे तुम्हाला. आणि या दोघाचाच विषय आहे. राणा पाटील यांच्या सगळीकडं युग प्रॉब्लेम आहे आणि यांचे वैयक्तिक भांडणामुळं खरं तर शहरात सगळ्यात मोठं नुकसान झाले, लक्षात घ्या. त्यामुळं आमचा तिसरा पर्याय लोकांच्या मनात आहे. त्यामुळं आमचे जरी 21 नगरसेवक असले तर आम्ही 20 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो सहानुभूतीनं. हे 100% करायचं, लक्षात घ्या.
मतदार तुमच्या सोबत नाही हो. कार्यकर्ते टीम आहेत, 50-50 कार्यकर्ते गमजेगाव फिरत मतदान करा ताई, मतदान करा. पण ऍक्च्युअल मतदाराच्या मनात काय, हा मतदार अडाणी नाही शहरामधला. 2, 5, 10% तुमच्या डोक्यात जी आहे की 4 पैसे देऊन आम्ही मतदार घेऊ, 5% नाही 7%. सुशिक्षित मतदार कोणाचा रुपये घेत नाही, कोणाचा चहा घेत नाही. आणि प्रत्येकाला हेच म्हणतो, साहेब तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला मतदान करतो. आता तुम्ही असं म्हटलं की त्यांनी इलेक्ट्रिक मेरिट ठेवणे सर्वे केलेलं आहे, मग तुम्ही तुमचे 21 उमेदवार देताना तुम्ही काय ट्रॅक करा वापस? आमच्या इलेक्टिव्ह मेरिट त्या प्रभागामध्ये ज्या कार्यकर्त्यानं सतत 5 वर्ष संपर्क ठेवलेला आहे, आमच्याकडे ते जे पत्र आहेत त्यांचे, आमच्या प्रभागातील नाली नाही, आता निंबाळकर असेल, या अमर असेल, तो श्री आता मग 3 वर्षापासूनच कार्यकर्ता आहे, लक्षात घ्या. त्याने त्या प्रभागातली कामं सुद्धा केलेली आहेत बऱ्यापैकी. आता तुमच्या सर्वेमध्ये किती नगरसेवक निवडून येतील असं दाखवलं? आमच्या सर्वेमध्ये 15 ते 20 नगरसेवक, 21 मध्ये 15 ते शहरामध्ये आमचे 22 उमेदवार निवडून येतात. हा सर्वे आहे आमचा 41 मध्ये. आणि नगराध्यक्ष डम्पिंग मेजॉरिटीनं आमचा येत होता. याला सगळ्यात मोठं कारण आहे, लक्षात घ्या, आमच्या आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी जी लाडकी बहीण योजना या शहरामध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये चालू केली, तो जो चेहरा आहे, तो चेहरा आम्हाला मिळालेला होता. त्यामुळे धनुष्यबाणाला मतदान होतं 20 ते 22%, जे काय आमच्या सर्वेमध्ये आहे.